हरिओम 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 हरिओम. काय रे श्रीमंत, तुझ्या आजोबांनी किती लाडाने तुझं नाव श्रीमंत ठेवलं आणि हा श्रीमंत रोज स्वतःच्या बुटाचं पॉलिश स्वतःच करतोय. अहो काय झालं हॉट हॅपन. अरे हॉट काय इकडे मी हॉट झालाय. या रस्त्यावरच्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय नुसता. आता मी स्कूटर वरनं येत होतो तर माझ्या मागे लागले. बघा बाबा केवढी क्रेज आहे तुमच्या कुत्र्यांमध्ये सुद्धा, ते पण मागे लागतात. अरे ते काय ऑटोग्राफ घ्यायला माझ्या मागे लागले नव्हते, चावायला माझ्या मागे लागले होते. तरी नशीब पिशवीमध्ये फक्त भाजीच होती म्हणून. जर चिकन वगैरे काय असतं ना तर किचन पर्यंत पाठला केला असता माहितीये. चला एक फायदा झाला. कुठला फायदा? नाही, कुत्रे मागे लागले, तुम्ही स्कूटर जोरात पळवलीत, त्यामुळे लवकर घरी पोहोचला. गप्पस. तुला सांगतो या कुत्र्यांना ना गोळ्या घातल्या पाहिजेत अक्षरशः. काय बोलताय? अहो कुत्रे म्हणजे दत्तगुरूंचे लाडके, त्यांना काही बोलाल ना तर शाप लागेल तुम्हाला, शाप. हो मग उद्यापासून प्रसाद म्हणून एक एक लचका देतो त्याला खायला. बाबा ऐका ना, काय करायचं माहितीये, कुत्रे मागे लागले ना की स्कूटर असा कचकतून असा ब्रेक दाबायचा. मग काय होतं, कुत्रे असे आपटतात स्कूटरवर आणि मग त्याला खूप लागतं आणि मग ते रडत घरी जातात. श्रीमंत किती हो हुशार तुम्ही. काय मागे मी एकदा असं केलं होतं तर स्कूटर घसरली आणि मी तोंड घशी पडलो. नाही मग बस फुकटचे साले पास झाले. गपचूप उठा आणि नोकरीवरती जा, नाही तर तुम्ही तोंड घशी पडाल. आई रुमाल बाहेर जाऊन घाल. अरे श्री, आज काय ऑफिसला जायचा मूड नाही का? उठ ना. वहिनी इथं काय करताय? हे तू माझ्या बेडरूम मध्ये काय करतोयस? अरे हो, काय झालं, आई मला माझ्या बेडरूम मध्ये झोपू देत नव्हती म्हणून जरा वेळ पडलं होतं. सॉरी. मला एक सांग, तू इतका वेळ आली झोपलेला का असतोस? अहो काय सांगू तुम्हाला, मला रात्री झोपच लागत नाही. हा, कोण मुलगी आहे ते स्वप्नात? लगेच लग्न करून टाका. मुलीमुळे नाही, कुत्र्यांमुळे झोप लागत नाही हो. सुंदर मुलींच्या ऐवजी कुत्रे येतात स्वप्नात. अहो बाहेर किती भुंकत असतात रस्त्यावर, त्याच्यामुळे लागत नाही मला झोप. अच्छा. काय झालं ओरडलं? कशा सगळ्यांच्या नावाने ओरडतोयस? बापरे, बसा आता 14 इंजेक्शन घ्या पोटात. अरे हाताला चावलाय कुत्रा, पोटात कशाला इंजेक्शन? तेही चावलं तरी पोटातच घ्यावी लागतात दादा. अनु काय माझ्या नशिबात आलं, आतापर्यंत कुत्रे कुठल्याच कुत्र्याच्या वाटाला मी गेलो नव्हतो ग. अरे पण कुत्रा चावला कसा सांगशील की नाही? काही नाही ग, आज गुरुवार होता ना, तर मी तुझा विचार करत जात होतो रस्त्याने, तर असं कुत्रा बसला होता आणि जाता असं पाय लागला कुत्र्याला माझ्या. तर असं मी वाकून नमस्कार करायला गेलं तर त्याने डास मारला. कुत्र्याने डास मारला? त्याने डास मारला, चावला इथे. अरे पण तू पाया कशाला पडायला गेला त्याच्या? सवय रे बाबा, संस्कार. आपण कसं कशाला पाय लागले तरी आपण पाया पडतो की नाही? आता पाया पडतो की नाही, मी तसंच पाया पडलो आणि मला चावला. हो, ते पाया पडणं पडलं महागात. आता घ्या 14 इंजेक्शन पोटात. गप रे, हल्ली फक्त 3 इंजेक्शन घ्यावी लागतात. किती काय घ्यायची, पण घ्यावी लागणार ना. हो, मग चल जाऊया कुत्र्याच्या हॉस्पिटलमध्ये. चला कुत्र्याच्या हॉस्पिटलमध्ये दादा, मी सांगत होतो ना कुत्र्यांचा बंदोबस्त करायला हवा म्हणून, तर माझ्या मागे कुत्रे लागले तेव्हा कुत्र्यांची बाजू घेतली तुम्ही. काही बाजू वगैरे घेतली नाही. श्री फक्त एवढं बोलला की कचकन ब्रेक दाबला की कुत्रा त्याच्यावर येऊन आपटेल, बस. अजून तो घरी आला नाहीये, मला काळजी वाटते. येईल का परत? कुठे युद्धावरती नाही गेलेला, कुत्रा चावला म्हणून इंजेक्शन घ्यायला गेलाय. आला दादा हात. श्री बाळा, श्री हाऊ डू यू डू? आय नको ग, खूप त्रास होतोय मला. डॉक्टरनी लक्ष ठेवायला सांगितलंय. मी नीट लक्ष ठेवीन, मी काळजी घेईन तुझी सोनू. माझ्यावर नाही, कुत्र्यावर. काहीतरीच काय, पेशंट तू आहेस का तो? अगं तसं नाहीये, जर तो कुत्रा मेला ना तर हा कुत्रा होईल. काय? मग याच्या पोटात कुत्र्याची पिल्ल होतील. नाही पिल्ला नाही. नाही खरं सांगतो, मागे माझ्या एका मित्राला कुत्रा चावला, भुंकून मेला. कुत्रा का मित्र? दोघेही. घाबरवू नका हो. दादा टेन्शन कशाला घेतो, मी आहे ना. मला फक्त कुत्र्याचं नाव नंबर दे, म्हणजे कुठला कुत्रा आहे ते फक्त दाखव. हा चालेल. 2000 रुपये. कुत्र्यावर लक्ष ठेवण्याचा तुला पगार देऊ मी? तसं नाही, माझ्या पोटा पाण्याचे 1000 रुपये आणि मग कुत्र्याला खायला पाहिजे बिस्किट, चिकन लॉलीपॉप, पाण्याची बाटली वगैरे लागेल ना त्याला. माझ्या मुलाला तो कुत्रा चावलाय आणि तू त्याच्यावर 1000 रुपये खर्च करतोय चिकन लॉलीपॉप द्यायला? तसं नाही गाई, कुत्रा जगला पाहिजे. कुत्रा जगला तो दादा जगेल ना.
होता तसा आता दादाचा जीव कुत्र्यात आहे ग. लक्ष दे. तुम्हाला फक्त कुत्रा दाखव. अरे पण आपल्या एरियातले सगळे कुत्रे सेमच दिसतात, त्याच्यातला नेमका तो कुत्रा कसा ओळखायचा? अरे चायनीज लोक सगळे सेम दिसतात ना, मग ते बरे एकमेकांना नावानं ओळखतात. अरे गाढवा, ते सेम दिसत असतात आपल्यासाठी, पण त्यांच्याकडे ते वेगवेगळेच असतात. मग तू पण ते इथलाच आहे. मी काही कुत्र्यांच्या सोबत राहतो का रे? अजिबात पैसे मिळणार नाहीत. मर मग. कसलं बर्म? श्री, ए श्री, उठतोयस ना? तुला तक्रार नोंदवायला जायचंय. उठ उठ. भुंकतोयस काय तू? काय वाटेल ते बोलते. सगळं नवरा आहे मी तुझा, कुत्रा आहे का भुंकायला? अरे तू भुंकलास खरंच. अगं नाही, तू अचानक झोपमोड केलीस ना माझी, मी ओरडलो, भुंकलो नाही, तुला भास झाला. बरं घे. आई बाबा, श्री कुत्रा झाला. आई बाबा. स्वप्न होतं का? मला वाटलं अभिमान अभिमान उठ ना. हा का विवळतो? याला पण कुत्रा चावला की काय? अरे अभिमान, कानाचं काढते. अरे काय आहे? अभिमान, मला तुझी मदत हवी आहे रे. मदत माझी? अरे तू माझ्याकडे मदत मागणं म्हणजे अमेरिकेनं बांगलादेशकडे मदत मागण्यासारखं नाही का? अरे मला तुझ्याकडून आर्थिक मदत नको आहे रे बाबा. माझ्याकडे फक्त दोनच गोष्टी आहेत, शुभेच्छा आणि आशीर्वाद. काय पाहिजे? हे बघ, ऐक, हे 500 रुपये ठेव. मला 500. अच्छा, म्हणजे या 500 रुपयाच्या बदल्यात मी या सगळ्या घराचा हक्क सोडायचा? अजिबात नाही, अजिबात अरे नाही. ऐक अभिमान, थांब ना. तू ऐकून का घेत नाहीस माझं? लोकांना ऐकवण्याची संधी दिली ना, लोक मला काय पण ऐकवतात. म्हणजे? अरे परवा दिवशी रस्त्यात एका वेड्यानं मला पोवाडा ऐकवला. आई पोहाडा? ऐक पोहाडा ऐक, पण माझं पण ऐकून घे ना रे बाबा. हे बघ, त्या कुत्र्याची मला जाम भीती वाटते रे. कुठला कुत्रा? अरे आपल्या आयुष्यात काय अनेक कुत्रे आहेत का? जो मला चावला तो कुत्रा. अरे पण तू तर म्हणाला होतास ना की आता लक्ष ठेवायची काही गरज नाही म्हणून. नाही रे, मला फार भीती वाटते रे. त्या कुत्र्याचं काही बरं वाईट झालं तर माझं काही खरं नाही. हो, तू तुला पोचतो ना. गप्प बस रे. 500 रुपयात मला परवडत नाही, अजिबात नाही. असं काय करतोस? तू माझा भाऊ आहेस ना, वाटल्यास मी तुला पैसे वाढवून देतो. देतोस तुला, थांब पैसे आता. ठीक आहे, 2 रुपये जास्ती दे. 2 रुपये? आयुष्यात आता काम नाही केलंस तर. तू माझा भाऊ आहेस ना म्हणून. पण मला सांग, त्या कुत्र्यावर मी लक्ष कसं ठेवायचं? लक्ष कसं ठेवायचं म्हणजे काय गुप्तहेर बनून जायचं नाही लक्ष ठेवायला. त्याला कुठं काय कळतंय डोंबल? साधं लक्ष ठेवायचं. अरे दादुड्या, म्हणजे तो कुत्रा कुठला आहे हे मला कसं कळणार? तो काय तुला चावून सेलिब्रिटी झालाय? अरे तो नाही का, गाण्यावाण्याच्या समोर असतो बघ तो कुत्रा. अच्छा अच्छा, तो कानावाणी, ज्याला तू लहानपणी चिडवलं होतं, त्याने तुझ्या कानाखाली हाणली होती, तो कानावाणी. करेक्ट. कानाखाली वगैरे काय नाही, साडी चापटी मारली होती अशी. चापटी बिपटी काय नाही, कुत्र्यासारखा तुडवला होता तुला. आज सुद्धा एक पात्री अभिनय स्पर्धेत हा किस्सा सांगून पोरं बक्षीस मिळवतात. हे महत्वाचं नाहीये रे. त्या कुत्र्यावर लक्ष ठेव तू. अरे जेव्हा तो मला कुत्रा चावला होता ना, तेव्हा तो दुकानातला नोकर मला म्हणाला होता, हे कुत्रे का रोज का नाटक आहे म्हणून. तो रमेश असेल. कुत्र्याचं नाव रमेश आहे? अरे कुत्रा नव्हे रे, तो जो मुलगा आहे ना तो रमेश, तो माझा मित्र आहे. कसले रे तुझे मित्र? कसले का असेनात, पण आता कामी येतात ना दादा माझे मित्र. आता मी जातो आणि कुत्र्याचा पत्ताच लावतो. पत्ता कशाला लावतोयस? काय लग्न करून घरी आणायचंय त्याला? साधं लक्ष ठेव त्याच्यावर. लक्ष ठेवतो. जा. मी जातो. सुवर्ण. काय करताय? त्या पेपराला दोन भोक तरी पाडून घ्या, दिसेल समोरचं जरा. सतत पेपर वाचत असतात. ते बरोबर आहे. तुझं काय चाललंय ते सांग. लिस्ट बनवतोय. कसली लिस्ट? आता मला कुत्रा चावलाय ना, मग रॅबीज होणार, तेव्हा कुणाकुणाला चावायचं ना याची लिस्ट बनवतोय. श्री श्री श्री, काय झालं? तुलाही कुत्रा चावला? नाही रे, मला नाही. आता मी येत होते ना, तर रस्त्यावरच्या कुत्र्याने एका शाळेतल्या मुलावर हल्ला केला रे. बघितलं वात आणलाय कुत्र्यानी. करा रे, काहीतरी करा. हो काहीतरी करा, नाहीतर मग मी आई नाही होणार. अगं, या घटनेचा आणि आई होण्याचा काय संबंध आहे? असं कसं म्हणतोस तू? उद्या आपल्याला बाळ झालं आणि त्याच्यावर त्या कुत्र्याने हल्ला केला तर? हे जरा अतिच होत आहे. यात काय अति आहे? तुझं नाही ग कुत्र्याचं. काहीतरी बंदोबस्त करतोच आता मी. जातो पोलीस स्टेशनला आणि कुत्र्यांची तक्रारच करतो. तेरे मस्त मस्त दोन मेरे दिल का. दादा
अरे इथं काय करतोयस तू? इथं काय म्हणजे ही रूम कोणाची आहे? माझी ना. मग तू इथं काय करतोस? अरे कुत्र्या, वर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना तुला. मग काय 24 तास तिकडेच बसू? लोक मला गुरखा समजतील. अरे 502 रुपये घेतलेस रे माझ्याकडनं. साधं थोडं लक्ष नाही का ठेवता येत त्याच्यावर? 502 रुपये. मग तेवढं लक्ष ठेवलं ना. काना माण्याच्या दुकानात गेलो, रमेश होता तिथं. रमेशला म्हटलं कुत्रा कुठे? त्यानं कुत्रा पण दाखवला. हो, बघितलंस तू? या डोळ्यांनी बघितला. फोटो काढलास? कशाला लागतो फोटो बिटो? अरे मेमरी किती शार्प आहे माझी. परवा एखादा ढेकून बघितला तरी आज लगेच ओळखतो. आज तो ढेकून, तो ढेकून. हा नाही, काय असतं माहितीये ना, ज्यांना कामधंदे नसतात, डोक्यात काही विचार नसतो, त्यांना सिद्धी आपोआप प्राप्त होते. हो का? थँक्यू हा दादा. हे. पण तो कुत्रा फार भयानक आहे. अरे भयानक काय म्हणूनच चावला ना. साधा कुत्रा असता तर मागणं शेपुटांवर फिरला असता. आणि त्याला कचरा गोळा करणारे लोक अजिबात आवडत नाहीत. म्हणजे? अरे ते नसतात का रस्त्यामध्ये कचरा बिचरा गोळा करतात पिशव्या घेऊन. तो त्यांच्या मागे भुंकत होता. अरे कचऱ्यावर कुत्र कचऱ्यावर कुत्र मित्र कचरा. अरे काय कचरेवाल्यांवरच कुत्रे भुंकतात. झालं? अरे पण बाकीचे सगळे शांत होते ना. मग त्याला मूड नसेल. हो, आणि याला फार मूड होता बरं का. तिथून एक कुत्री गेली बरं का. हा तिच्या मागे 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 गेला. मग आणि तिच्या मागे गेला. तोही जायचं नाही का त्यांच्या मागून? वेळा आहेस का? लोक मला विकृत समजतील. अरे पण आता तो मेलाय का जिवंत हे कसं कळणार आपल्याला? तू कशाला टेन्शन घेतोस दादा? तो कुत्रा पण याच एरियातला आहे, कुत्री पण याच एरियातली. कशाला कुठे जातोय? आणि मी आहे ना लक्ष ठेवायला. दर 2 तासांनी जातो. अजिबात काळजी करू नकोस. दे इकडे. कुठं चालला कुठं? नाही, ते तक्रार नोंदवायची आहे. आमच्या एरियातले माजले. कोण? कुत्रे. त्यांच्याविषयी तक्रार नोंदवायची आहे. अहो मग तुम्ही पोलिसात जा. भरती व्हायला. अहो, भरती व्हायला नाही, तुमची जी काही तक्रार आहे ती नोंदवायला. अहो नाही, मी पोलिसात गेलो होतो, पण पोलीस म्हणाले आम्ही माणसं पकडतो, प्राणी नाही. आम्ही कुत्र्यांना बेड्यात ठोकले तर लोक आम्हाला हसतील. ते म्हणले म्युन्सिपाल्टीत जा. बरं आहे तुमचं म्युन्सिपाल्टीचा. आम्हाला काय दुसरा काम नाही होय. तुम्हाला काय कामं असतात त्याच्यावर माझा विश्वास नाहीये. हे बघा, काय बी बडबडू नका. तुमची तक्रार ऐकून घेणार नाही आम्ही. आमच्याकडे येणार नाही. आमच्याकडे वेळ नाहीये. म्हणजे मी या भारताचा नागरिक आहे आणि मी दक्ष नागरिक आहे, कळलं ना? मी नियमितपणे टॅक्स भरतो, कळलं? शिवाय हो कळलं. तुम्ही टॅक्स भरत असाल, आयुष्यभर टॅक्स भरा. पण खरंच सांगतो, आमच्याकडे अजिबात येळ नाही. मग ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांचं नाव सांगा. तुम्ही त्या नाईनाकडे जा. त्या कुत्रे पकडतात. त्या फक्त बॉयफ्रेंड पकडतात. तुम्ही रितसर त्यांच्याकडे जा आणि रितसर तुमची तक्रार नोंदवा. आणि तुम्ही काय नुसते इकडे तिकडे फिरता? हो काय बाजूराव? अरे पण टॉमी, मी तुला पिक्चरची तिकीट आणायला सांगितली होती ना. तू अशी कशी? शी बाबा, तुला ना कळतच नाही. अरे पिक्चरचे खूप फायदे असतात रे. कॉर्नरची सीट घेतली ना की अंधारात कोणाला काही कळतच नाही. ओ बाई, ओ बाई, नाही नाही, मी नाही. तुम्ही बाई नाही आहे? असं नाही हो, मी फोनवर बोलते. मला सिनेमा पाहायचाय. नाही, तुम्ही काही पहा, पण जरा माझ्याकडे पहा ना. काय बघण्यासारखं? अहो, फोनवर बोलते, दिसत नाही का? काय काम आहे? नाही, माझी ना तक्रार नोंदवायची आहे. तक्रार नोंदवायची? मग एक काम करा, माझ्या बॉयफ्रेंडला पटवा. अहो, तसल्या सवयी नाहीयेत मला. हो, त्याच्याबरोबर लग्न करा असं म्हणत नाहीये मी. मला ना त्याच्याबरोबर सिनेमाला जायचंय. पण तो ना सर्कसची तिकीट घेऊन आलाय हो. तुम्ही बालवाडीतल्या मुलाशी अफेअर करता? हो, तसं नाही हो, माझ्यापेक्षा मोठा आहे तो. पण मला ना त्याच्याबरोबर DDLG बघायचंय. DDLG? दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. तुम्ही सांगा ना. अहो, 808वा आठवडा चालू आहे. 808वा आठवडा? पण असतं का कोणी थिएटर मध्ये? अहो, कोणी नसतं ना, म्हणून तर आम्हाला जायचंय. आज कळलं मला सिनेमे का चालतात ते. बरं, त्याच्यावर आठवलं, मला ना तक्रार नोंदवायची आहे. नाही नाही, आधी टॉमीशी बोला. टॉमी कोण? हो, माझा बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंडचं नाव टॉमी आहे? पण एक काम करा, लग्नानंतर बदलून घ्या नाव. नाही म्हणजे एरियातल्या ना 90% कुत्र्यांची नावं टॉमीच असतात. टॉमीवरून आठवलं, माझी ना कुत्र्यांबद्दल तक्रार आहे. कुत्र्याची तक्रार? हो हो, आमच्या एरियामध्ये ना खूप कुत्रे झाले तो. अहो, मग आपल्या इथे कुत्रेच होणार. आपण काय ऑस्ट्रेलियात राहतो का कांगारू व्हायला? हसताय काय? तक्रार नोंदवून घ्या ना. अहो, आमच्या एरियातले कुत्रे कुत्र्यासारखेच चावतात तो. अहो, कुत्रे कुत्र्यासारखेच चावणार. आणि कुत्र्यांकडे मी बघत नाही, पळसुळे बघतात. तिकडे जा. माझे नाही काय सांगायचं, उगाच वेळ फुकट घालवलात माझा. मला काय म्हणालात का? काय बरे शब्द असेल तो? तक्रार. तक्रार कसा असेल?
आठ अक्षरी शब्द आहे तो, त्याच्याशिवाय कोण सुटणार नाही माझं. पळसुले साहेब मला तक्रार नोंदवायची कोणाबद्दल? कुत्रा नाही नाही कुत्र्याबद्दल तक्रार नोंदवायची. खूप उच्छाद मांडला हो गल्लीमध्ये आमच्या. परवा एक कुत्रा मला चावला. हा बघा. काय भरवायला गेला होता काय करा? नाही नाही ते इथे कुत्र्यांकडे चौकशी करा. कुत्र्यांची भाषा मला येत नाही हो. कुत्रे ठेवलेत कामाला इकडे. कसं आहे ना, एक पिक्चर होता त्याचे जॅकी श्रॉफ होता आणि तो पिक्चर धो धो चालला. मला जॅकी श्रॉफ पासून सिनेमा चालला. तो हिरो नव्हता, साईड हिरो होता. हिरो कुत्रा होता आणि तो असा एक सिनेमा होता. त्या सिनेमाचं नाव पाहिजे मला. आपण याची माहिती कुत्र्यांना कशी काय असेल? ते काय डिस्ट्रीब्युटर्स आहेत का? मला ते नाव पाहिजे हो, त्याशिवाय हे शब्द कोण सुटणार नाही. आणि हे शब्द कोण सोडवणाऱ्याला लॅपटॉप मिळणार आहे. लॅपटॉप विनरला लॅपटॉप मिळणार आहे. साहेब मी कुत्र्याचा पण फॅन नाही आणि जॅकी श्रॉफचा पण फॅन नाहीये हो. कसं? नाव पाहिजे मला, नाव पाहिजे. साहेब मेहरबानी करा पण तक्रार नोंदवून घ्या ना. मी काय केलंय? तेरी मेहरबानिया नाव होतं पिक्चरचं. तेरी मेहरबानिया, तेरी ऐका 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 हो ऐका, गाणं नका म्हणू. आता नाव कळलंय ना तुम्हाला. एरियातल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा प्लीज. पकडून द्या ना त्यांना. कुठे? पिकनिकला? हरकत नाही. अहो अहो असं काय करताय? परवा एक कुत्रा चावला मला. एक कुत्रा चालला ना, अनेक कुत्रे नाही ना. अहो पण अनेक कुत्रे अनेक कुत्र्यांना त्रास देतात. अनेक कुत्रे अनेक लोकांना त्रास देतात. प्लीज काहीतरी करा ना. नाही हो, आम्ही काही करू शकत नाही. का? अहो, का काय कसं पकडणार कुत्र्यांना? कुत्र्यांना पकडणाऱ्या गाड्या 5 वर्षापूर्वी आम्ही भंगारात काढल्या ना. मग मर्सिडीज बुक करा. अहो, असं काय करताय? कुत्र्यांचा बंदोबस्त करायची जबाबदारी तुमची आहे की नाही? शहाणपणा शिकवायचं नाही आम्हाला. तुमच्या एकट्याच्या तक्रारीने काही होणार नाहीये. तुम्ही 100 सह्या घेऊन या. आपण कुत्र्यांना कशा काय सहाय्य करता येणार? कुत्र्यांच्या कशा सह्या आणाल? माणसांच्या सह्या आणायच्या. 100 सह्या पाहिजे, कळलं? ठीक आहे आता वॉर्डात फिरतो सह्या घेत. अरे हो रे, काय असं बोंबलत घालायस तू? ओप्पा सगळी वाट लागली ओप्पा. काय झालं? कसली वाट लागली? अहो दादाला जो कुत्रा चावला होता ना, त्याने त्याच्यावर मला लक्ष ठेवायला सांगितलं होतं. मग तो कुत्रा तुला देखील चावला की काय? अरे मग वाट कशी लागली? आता आपला श्रीमंत कुत्रा होणार पा. कसा काय? अहो तो कुत्रा जो चावला होता ना, तो मेला. कुत्रा मेला? हो. कुत्रा कसा काय मेला? हार्ट अटॅक. चल, अरे कुत्रा हार्ट अटॅकने कसा काय मरेल? का नाही मरणार? अहो का नाही मरणार? माझ्या माहितीतला एक सरडा ना परवा डायबिटीसने मेला. हो. माहितीतला सरडा? त्याच्या नातेवाईकांना आपण नंतर भेटू. सध्या कुत्रा कसा काय मेला ते सांग रे बाबा. काय झालं, समोरून एक टॅक्सी आली. हा. कुत्र्यानं गाडीला बघितलं, गाडीनं कुत्र्याला बघितलं, कुत्रा घाबरला आणि हार्ट अटॅकने मेला. कुत्रा मेला. आता दादा कुत्रा होणार. घरभर गोचिड होणार. सगळ्यांची चिडचिड होणार. ए बावडा, तू शांत हो. अरे कुत्रा जर का आपोआप मेला असता तर श्रीमंताला धोका होता, पण कुत्रा ऍक्सिडेंट मध्ये मेलेला आहे, त्यामुळे आपल्या श्रीमंताला काहीही धोका नाही. लोकांच्या सह्या आण म्हणे. आम्हाला काय तेवढीच काम आहेत का सह्या आणण्याची? तू काय घेऊस? प्रॉब्लेम आहे? काही नाही हो, आमच्या एरियामध्ये कुत्रे आहेत ना फार वाईट आहेत. ते प्राणघातक हल्ला करतात. अनेक लोकांचा जीव धोक्यात आहे हो. पण या लोकांना कळतच नाहीये ते. कुत्रे डेंजर, एकदम डेंजर. तुम्हाला सांगतो, एकदा एका माणसाला कुत्रा चावला. तो माणूस वेडा झाला. माणूस वेडा झाला? तो पिसळलेला होता का कुत्रा? नाही साहेब, तो इकडे तक्रारी करण्यासाठी फेऱ्या मारायचा ना. फेऱ्या मारून मारून वेडा झाला. तीच परिस्थिती आहे हो. पण या लोकांना काही पडलेलीच नाहीये. असं कसं साहेब? पण आहे ना, हा, इथे काय पण काम असेल ना, आपल्याला सांगा, आपण करणार. कामाचे दिसत आहे. तुम्हाला सांगतो, इथे कोणीही काम करत नाही. नुसते बसून पगार करतात. तुमचं काय काम आहे? काम असं आहे की आमच्या एरियातल्या कुत्र्यांविरुद्ध तक्रार करायची आहे मला. आणि पळसुरे साहेब म्हणतात की 100 लोकांच्या सहाय्या घेऊन या म्हणून. कसं शक्य आहे सांगा ना? तुम्ही वेडे होणार. फेऱ्या मारून मारून तुम्ही वेडे होणार. म्हणून सांगतो साहेब, इकडे या, इकडे या. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला 2000 रुपये द्या. डायरेक्ट दुबे साहेबांकडे घेऊन जातो. 2000 रुपये कसले? हा, मग आता हे साहेब काय सांगताय, 100 लोकांच्या सह्या घेऊन या. मग तुम्ही 100 लोकांना इकडे घेऊन येणार. मग 1000 लोकांचा मोर्चा आणणार. मोर्चा कशाला? 100च्या 1000 व्हायला वेळ नाही ना लागत. आपल्याला एक्सपिरियन्स आहे. म्हणून सांगतो, 2000 रुपये द्या. एका सहीवर काम करून टाकतो. नाही नाही, तुम्हाला 2000 रुपये देण्यापेक्षा मी 100 लोकांचा मोर्चाच घेऊन येतो.